प्री पोस्ट हॉस्पिटलायझेशन. प्री पोस्ट हॉस्पिटलायझेशन काय असतं की कधी कधी आता आपण बघतो की आपण इमिडिएटली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत नाही. भरपूर केसेसमध्ये आपल्याला कसं असतं की एखाद्या व्यक्तीला काही त्रास होतोय तो पहिला फॅमिली डॉक्टरला दाखवतो, फॅमिली डॉक्टर औषध देतो, काही ट्रीटमेंट सजेस्ट करतो, काही रिपोर्ट सजेस्ट करतो, 2-4 वेळा फॉलोअप होतो आणि त्यानंतर मग लक्षामध्ये येतं की पोटामध्ये दुखतंय. समजा एक्झाम्पल घेतलं की पोटामध्ये दुखतंय, तर मग लक्षात येतं की कुठेतरी एक अपेंडिक्सचा त्रास सुरू झालेला आहे आणि आता अपेंडिक्सचं ऑपरेशन करावं लागेल. पण त्याच्या ह्या ट्रीटमेंट हे फाइंड आउट होत तोपर्यंत ऑलमोस्ट 15 दिवस झालेले असतात आणि त्या 15 दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स, वेगवेगळे आपण खर्च केलेले असतात. त्या सगळ्या गोष्टींची बिलं आपल्याला जपून ठेवणं गरजेचं आहे, रिपोर्ट जपून ठेवणं गरजेचं आहे, त्यांचं कन्सल्टेशन पेपर जपून ठेवणं गरजेचं आहे. ते सगळे पेपर आपण जपून ठेवलेले असतील बरोबर आणि नंतर हॉस्पिटलायझेशन होतं, तर हे सगळे पैसे आपण खर्च करून बसलेलो आहोत ऑलरेडी. हॉस्पिटलायझेशन मध्ये आम्ही क्लायंटला सांगतो की तुम्ही मॅक्झिमम कॅशलेस मध्ये गेलात तर बेस्ट आहे, तुम्हाला तिकडे पैसे भरायची गरज नाहीये. समजा 3 लाख रुपये 2 लाख रुपये जे काही खर्च येणार आहे तो डायरेक्टली कंपनी तिकडून पाठवून देईल. तर मग अशा आपण पाहिलं की हॉस्पिटलायझेशन मध्ये 24 आवर्स जास्त गरजेचं आहे आणि डे केअर असेल तर डे केअर मध्ये आपण त्याला क्लेम पास करू शकतो. तर ते जे असणार ते हॉस्पिटलायझेशनचा खर्च कंपनी डायरेक्टली पाठवून देईल. पण जो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होच्या अगोदर खर्च केला असेल तो कंपनी कव्हर करते. त्याचबरोबर डिस्चार्ज झाल्यानंतर जो खर्च जो आहे तो कंपनी कव्हर करते. आता ऍडमिट व्हायच्या अगोदर काय खर्च केला असेल तर किती दिवस होतो कव्हर, तर ऑलमोस्ट 60 डेज, 60 दिवस जो काही आपण खर्च केलेला असेल. आता कधी कधी आम्ही बघतो ना की काही कॅन्सरचे असे आजार असतात की कॅन्सर सारख्या आजार लोकांना मिळत नाही डॉक्टरांना. त्या ह्याच्यामध्ये सिटी स्कॅन करा, MRI करा, हा डॉक्टर तो डॉक्टर, हा स्पेशलिस्ट तो स्पेशलिस्ट, नाही म्हणजे लोकांचे कधी कधी 40,000 50,000 लाख रुपये सुद्धा खर्च होतात. तर ऍडमिशन व्हायच्या अगोदर 60 दिवस जो काही खर्च केला असेल त्या ट्रीटमेंट रिलेटेड बरोबर तो कंपनी कव्हर करते. असं नाही की आपण ट्रीटमेंट घेतली कॅन्सरची आणि त्यामध्ये आपण आपलं समजा एखाद्या व्यक्तीला थायरॉइड आहे, एखाद्या व्यक्तीला डायबिटीज आहे, त्याची पण औषधं आपण त्यामध्ये घेतोय आणि त्याचं आपण अगर त्यामध्ये बिल लावतोय तर कंपनी ती अमाऊंट पास करत नाही. हा पण त्या हॉस्पिटलायझेशन रिलेटेड जो काही क्लेम असेल तो कंपनी तिथे पास करते. त्याचबरोबर 60 डेज आपण बिफोर बघितलं. डिस्चार्ज झाल्यानंतर पण भरपूर वेळेस काही वेळेस फॉलोअप असतात, काही वेळेस रिपोर्ट्स काढावे लागतात, काही ट्रीटमेंट घ्यावे लागतात. मग त्या सुद्धा आपण 180 डेज पर्यंत कव्हर करतो. मग हे प्री हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन ह्या सगळ्यांची बिलं आपण सबमिट केली कंपनीकडे तर कंपनी आपल्याला 15 ते 20 दिवसामध्ये ते पैसे रिइम्बर्समेंट करते. तर अशा प्रकारे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन सुद्धा आपण बेनिफिट घेऊ शकतो.